नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा भन्नाट कथेबद्दल बोलणार आहोत जिचा प्रवास एखाद्या ॲनिमे सिरीजमधल्या रोमांचक कथेसारखा आहे. ही एका छोट्याशा उंदराची आणि त्याने मिळवलेल्या वेगवेगळ्या शक्तींची, त्याच्या पॉवर आर्कची एक महाकाव्यासारखी कहाणी आहे. थेट मुद्द्यावर येऊया. निसर्गाची ही अन्नसाखळी पहा. वनस्पती, मग हरिण आणि शेवटी शिकार करणारा सिंह. पण जरा विचार करा, या साखळीमध्ये खऱ्या अर्थाने सर्वात जास्त ताकद कोणाकडे आहे? अल्टिमेट पॉवर लेवल नक्की कोणाची आहे? या प्रश्नाचं उत्तर आजच्या या स्पष्टीकरणात आपण शोधणार आहोत. तर आपला पहिला भाग, जिथे भेट होते आपल्या कमकुवत नायकाची आणि एका अतिशय शक्तिशाली सेन्सेईची. आता इथे सेज हा इंग्रजी शब्द आपण समजून घेऊया. इंग्रजीत अ होली मॅन म्हणजेच एक पवित्र माणूस असा याचा अर्थ होतो. आपण त्यांना ऋषी किंवा मुनी म्हणतो. ही माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण कथेच्या या विश्वात आपले हे ऋषी एखाद्या महान सेन्सेईप्रमाणे प्रचंड ज्ञानी आणि शक्तिशाली आहेत. आणि हे ऋषी स्वभावाने कसे होते? तर ते अत्यंत कंपॅशनेट होते. म्हणजे काय? तर इतरांचा विचार करणारे, अतिशय दयाळू. जेव्हा त्यांनी एका छोट्याशा उंदराला घामाने डबडबलेलं आणि भीतीने थरथरताना पाहिलं, तेव्हा त्यांना त्याची खूप दया आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता विचारलं, "काय झालं रे बाबा? तू एवढा का घाबरलायस?" त्यावर त्या उंदराने अत्यंत रडवेल्या आवाजात उत्तर दिलं, "माझा जन्मोजन्मीचा शत्रू माझा पाठलाग करत आहे, आणि ती म्हणजे मांजर. त्याचा तो थरकाप आणि ती प्रचंड भीती अगदी एखाद्या ॲनिमे पात्राला वाटणाऱ्या दहशतीसारखीच होती." इथे उंदराने इटर्नल हा शब्द वापरलाय, ज्याचा अर्थ फॉरेव्हर किंवा कायमचा, जन्मोजन्मीचा असा होतो. उंदीर आणि मांजरीचं वैर हे कधीही न संपणारं आहे, आणि उंदराच्या मनात या मांजरीची दहशत किती खोलवर रुजली आहे हेच आपल्याला यातून पाहायला मिळतं. आणि मंडळी, इथूनच या कथेचा वेग खऱ्या अर्थाने वाढतो. उंदराने विनंती केली आणि ऋषींनी एका क्षणात त्याला लेव्हलअप करत मांजर बनवलं. पण काय आश्चर्य, त्याची भीती गेलीच नाही. मांजरीला कुत्र्याची भीती वाटू लागली. मग ऋषींनी त्याला कुत्रा बनवलं. पण तरीही कुत्र्याला सिंहाची भीती वाटतच होती. तो स्वतःचं रूप नुसतं अपग्रेड करत सुटला होता. शेवटी कुत्र्याच्या रूपातील त्या प्राण्यानं ऋषींना थेट साकडंच घातलं. "कृपया मला सिंहच बनवा, म्हणजे मी जंगलावर राज्य करेन आणि माझं आयुष्य मजेत जाईल." त्याला वाटलं की सिंह बनणं म्हणजेच अंतिम बॉस लेवल गाठणं आहे. आता आपल्याला कोणीच घाबरवू शकणार नाही, अशी त्याची ठाम समजूत होती. पण इथेच येतो कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट. ही सर्वोच्च ताकद, ही बॉस लेवलसुद्धा सबशेल फेल ठरते. झालं असं की काही काळ मजेत राज्य केल्यानंतर त्या शक्तिशाली सिंहाच्या कानात काही छोट्या मुंग्या शिरल्या, आणि त्याला तो त्रास अजिबात सहन झाला नाही. तो पुन्हा ऋषींकडे पळत गेला आणि म्हणाला, "मला मुंगी बनवा." ऋषींनी त्याला मुंगी बनवलं आणि तो प्राणी तिथून स्करीड अवे झाला. स्करीड म्हणजे छोट्या पावलांनी वेगाने पळून जाणं. विचार करा, जो कालपर्यंत बॉस लेवलचा सिंह होता तो आता मुंगी होऊन पळत सुटला होता. आता या सगळ्यात एक अतिशय गमतीदार गोष्ट पहा. त्याची ही भली मोठी होत जाणारी ओळख. तो आता फक्त उंदीर किंवा मुंगी राहिला नव्हता. तो आता उंदीर, मांजर, कुत्रा, सिंह, मुंगी असा एक विचित्र प्राणी बनला होता. त्याचं नाव वाढतच चाललं होतं. पण मुंगी झाल्यावरही त्याचे प्रॉब्लेम संपले नाहीत बरं का. मुंग्यांनी एवढ्या कष्टाने बांधलेला एक सुंदर किल्ला एका सापाने ऑक्युपाईड केला. ऑक्युपाईड म्हणजे बळकावणे. एखाद्या टिपिकल खलनायकासारखा तो साप तिथे आला आणि त्याने या प्राण्याचं घरच हिरावून घेतलं. आणि मग हा सगळा खेळ असाच सुरू राहिला. मुंगीने सापाचं रूप मागितलं, सापाला माणसाची भीती वाटली, म्हणून तो शेवटी माणूस बनला. आता हे भलं मोठं नाव बघा. उंदीर, मांजर, कुत्रा, सिंह, मुंगी, साप, माणूस प्रत्येक वेळी मार खायचा आणि रडत रडत आपल्या सेन्सेईकडे धाव घ्यायची, हेच याचं काम सुरू होतं. आता या टेबलकडे नीट लक्ष द्या. खऱ्या ताकदीचं हे चक्र कसं गोल फिरतं हे यातून स्पष्ट होतं. माणूस बनण्यावर त्याने भरपूर धान्य साठवलं खरं, पण तिथे त्याला त्रास कोणाचा झाला? तर एका छोट्याशा उंदराचा, ज्याने त्याची सगळी धान्याची पोती कुरतडून टाकली. सर्वोच्च आणि सर्वात शक्तिशाली वाटणारा माणूस शेवटी एका छोट्या उंदराकडूनच हारला. जिथून सुरुवात झाली, बरोबर तिथेच हा प्रवास येऊन थांबला. मग आता साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो. भीतीचं हे कधीही न संपणारं चक्र पाहिल्यानंतर ऋषींनी पुढे काय केलं असेल? त्या उंदीर माणूस असलेल्या प्राण्याला त्यांनी कोणता धडा शिकवला असेल? जरा विचार करा. आज आपण इथेच थांबूया, पण या सेन्सेने नक्की कोणती फायनल मूव्ह वापरली असेल याचा विचार नक्की करा, आणि अशाच नवनवीन गोष्टी शिकत रहा.